मुकुंदराज असं म्हणतात, की मूर्तीचं अगर नामाचं आलंबन न देता शुद्ध जाणीवरूप आत्मस्वरूपात ते लीन करायचं आहे. म्हणून मी म्हटलं, की इनिशियल स्टेजला साधक जो आहे, त्या चित्तवृत्ती एकाग्र करण्यासाठी मूर्तीचं आलंबन देतो. पण इथे मूर्तीचं आलंबन मुकुंदराज म्हणतात, मूर्तीचं आलंबन त्याला द्यायचं नाहीये त्या चित्तवृत्तीला. तर जेव्हा ती चित्तवृत्ती बहिर्मुख होईल, तेव्हा तिला काय करायचं आहे, तर अंतर्मुख करायचं आहे आणि शुद्ध जाणीव स्वरूपामध्ये तिला रमवायचं आहे. तिला सातत्याने शुद्ध जाणीव जी आहे, बघा जाणीव, शुद्ध जाणीव म्हणजे काही नाही. अशी जी स्थिती असते, विवेक सिंधू या ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे. प्रकरण 2 पूर्वार्ध. त्याच्यातले काही चिंतन करून आपलं झालं होतं. त्याचा थोडासा आढावा घेऊयात आणि आपण पुढे जाऊयात म्हणजे संगती लागते छान. त्या शिष्याला समाधीचा अनुभव श्रीगुरूंनी आणून दिलेला आहे. नावच आहे स्वानुभव दृढीकरण. जो स्वानुभव आलेला आहे, त्याचं दृढीकरण करण्याची प्रक्रिया जी आहे, ती प्रक्रिया या प्रकरणात आपल्याला बघायला मिळते. आता थोडं हे सगळं जे आहे ते आपल्यापासून लांब आहे. कारण आपण सगळे साधक आहोत. आपण साधना करतो आहोत आणि साधना केल्यानंतर म्हणजे साधना एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर श्रीगुरू आपल्याला समाधीचा अनुभव आणून देणार आहेत तात्कालिक का होईना आणि तात्कालिक अनुभव आल्यानंतर त्यानंतर त्याचं दृढीकरण साधकांनी करायचं असतं. पण हे परोक्ष ज्ञानाने समजावून घेणं अतिशय आवश्यक असतं. कारण आपण जो परमार्थ म्हणून करतो आहे, ते कशासाठी करतो आहोत हे पण आपल्याला माहिती पाहिजे. तर ब्रह्मानुभव घेण्यासाठी. ब्रह्मानुभव म्हणजे काय आहे हो? ब्रह्माचा अनुभव घ्यायचा म्हणजे काय करायचं? तर माझ्याच स्वस्वरूपाचा मला अनुभव घ्यायचा आहे. म्हणून स्वानुभव असं नाव आहे प्रकरणाचं. जो आलेला स्वानुभव आहे त्याचं दृढीकरण करणं. मग ते नित्यप्राप्त स्वरूप जे आहे माझं, तेच मला श्रीगुरु प्राप्त करून देतात. मी जीवच कोण आहे तर ब्रह्म आहे. मग त्या ब्रह्म शब्द आपल्याला म्हटल्यानंतर, उच्चारल्यानंतर जरा खूप आपल्याला दूरचा वाटतो. पण अगदी सोपं जर आपण करून घेतलं तर लक्षात येतं की ब्रह्म इज इक्वल टू आनंद आणि निरपेक्ष आनंद. तर शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता इज इक्वल टू ब्रह्म. आता साधक म्हणून जर मी अभ्यास करत असेन, तर शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता, आनंद हे सातत्याने माझं वाढतं राहिलं पाहिजे. कारण हळू-हळू आपले विकार कमी होतात साधनेने आणि मन जे आहे त्या शुद्ध तत्वाकडे काय करतंय तर वाटचाल करतंय. मग असं शुद्ध तत्वाकडे वाटचाल करताना जर आपल्याला आनंद होत असेल आपल्या अंतःकरणाला, तर समाधीचा अनुभव आल्यानंतर किती आनंद होत असेल हो? उपनिषद असं म्हणतं, की समाधीतून जेव्हा व्युत्थान होतं त्या म्हणजे साधकाचं, तर साधक म्हणायचं का तो सिद्ध होतो त्या ठिकाणी. तेव्हा त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही. आनंदाचे असं त्याच्यातनं एक उद्गार आहेत ते बाहेर पडतात. हा, हा, हू, हू. असे त्यांनी उपनिषदकार असं म्हणतात. म्हणजे इतकी आनंदाची अनुभूती त्या ठिकाणी त्या शिष्याला येऊन जाते, की हे देहादी जगत असताना तर मी आहे ही अनुभूती आपल्याला आहेच. पण हे देहादी जगत नसताना सुद्धा आत्मरूप मी जो आहे, तो आहे, आहे आणि आहे. आणि असा तात्कालिक समाधीचा अनुभव श्री गुरूंनी शिष्याला आणून दिलेला आहे. आता समाधीतून व्युत्थान तो शिष्य पावलाय. त्याला अपूर्व असा आनंद झालेला आहे. तर ज्यांच्या कृपेने हा अनुभव आलेला आहे, त्या श्रीगुरूंच्या चरणांवरती तो वारंवार मस्तक ठेवतोय. कृतज्ञतेने त्यांना वारंवार तो नमस्कार करतोय. अत्यानंदाने त्याचं प्रेम अंतःकरण जे आहे, ते भरून आलेलं आहे. आणि हात जोडून त्याच अवस्थेमध्ये तो कसाबसा श्रीगुरूंशी बोलायला लागलेला आहे. बघा नुकतीच गुरुपौर्णिमा झालेली आहे. व्यासपौर्णिमा आपण ज्याला म्हणतो आता बुधवारी 29 जुलैला गुरुपौर्णिमा झालेली आहे. आता आपण ही गुरुपौर्णिमा सर्वजण साजरी करतो. ती कशासाठी साजरी करतो? कृतज्ञता भाव श्रीगुरूंच्या प्रती, ज्या श्रीगुरूंनी मला अनुग्रह दिला, ज्या श्रीगुरूंनी मला स्वीकारलेलं आहे, त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव म्हणून आपण गुरुपौर्णिमेचा उत्सव जो आहे तो साजरा करतो. आणि श्रीगुरूंना आपण गुरुदक्षिणा देतो. आता गुरुदक्षिणा ती वस्तूच्या स्वरूपात असते किंवा आपण एक पाकीट, नारळ, श्रीफळ, शाल, वस्त्रदान म्हणजे वस्त्राच्या रूपात आपण देतो. अशी गुरुदक्षिणा देतो. आता लौकिकात गुरुदक्षिणा कृतज्ञता भाव म्हणून आपण श्रीगुरूंनाही अर्पण करतो. आता हे बरोबर आहे अगदी. पण श्रीगुरूंना काय हवं असतं गुरुदक्षिणा म्हणून? तर त्यांना शिष्याचा जीवभाव हवा असतो.
आणि तो जीवभाव घेण्यासाठी ते साधन सांगतात. कारण त्या साधनाने जेव्हा शुद्ध होतो जीव तो, तेव्हा तो जीवच कोण होतो तर शिव होतो. आणि ही गुरुदक्षिणा जी आहे ही सद्गुरूंना द्यायची आहे. लौकिक अर्थाने द्यावी प्रतिकात्मक म्हणून. पण अंतःकरणात शिष्याने एक स्वतःचा जो निश्चय करायचा आहे बुद्धीचा, की मी हे लौकिक अर्थाने मी देतेय त्यांना, पण मला नक्की त्यांना काय द्यायचंय याची क्लॅरिटी मात्र काय पाहिजे तर त्या शिष्याला पाहिजे, की श्री गुरु जे मला साधन सांगतायत, माझ्या शमदमांचा जो अभ्यास आहे, तो रोज माझ्याकडून वाढता राहतो आहे का? श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे माझं साधन होतं आहे का? संकुचित मन माझं जे आहे ते व्यापक होत आहे का? हे सातत्याने आपलं आपल्यावर लक्ष आपण ठेवत गेलो तर श्री गुरूंची जी आवड आहे, तो शिष्य पूर्ण करतोय आणि शिष्यही श्री गुरूंना ती दक्षिणा देतोय. आता ही प्रत्यक्ष काही द्यावी लागत नाही. कारण श्री गुरु जे आहेत ते व्यापक परब्रह्म स्वरूप आहेत आणि त्यामुळे त्यांच्याही लक्षात येतं, की हळू तो शिष्य जो आहे तो माझ्या जवळ येत चाललेला आहे. माझ्या जवळ म्हणजे काय? तर स्वरूपाच्या जवळ. आणि श्रीगुरूंना तो आतून जो आनंद होत राहतो, तो एक काही वेगळा आनंद असतो आणि श्रीगुरूंना फक्त एवढंच हवं असतं. आता इथे जो आहे हा शिष्याला तर श्रीगुरूंनी अनुभव आणून दिलेला आहे आणि तो कसाबसा त्या स्थितीतनं बाहेर पडलेला आहे आणि तो गुरुदेवांची स्तुती करायला लागलेला आहे. आता नकळतच जो आतमध्ये आनंद झालेला असतो, त्यात कारण त्यांनी तो अनुभव जो आणून दिलेला असतो, ते श्रीगुरु हे दैवतापेक्षा सुद्धा कसं आहे तर श्रेष्ठ आहेत. आणि त्याची तो स्तुती करायला लागलेला आहे, की माझ्यासारखा जो अनाथ आहे, त्याला तुम्ही सनाथ केलं. अनाथ कशाने झाला होता तो? तो पतित झाला होता. म्हणजे मूळचा ब्रह्मस्वरूप असलेला जीवात्मा, तो काय झाला तर जन्माला आल्यामुळे अनेक जन्मांचे संस्कार, वासना या तो पतित झाला होता. आणि त्याला परत त्यांनी काय केलं? पतिताचं पावन केलं, अनाथाचं सनाथ केलं आणि म्हणून तो कृतज्ञता भाव आपल्या श्रीगुरूंप्रती व्यक्त करतो आहे. आता हा श्रीगुरूंनी जो अनुभव आणून दिलेला आहे, तो तात्कालिक आहे. शक्तिपाताचं जे सामर्थ्य असतं श्रीगुरूंचं, त्या शक्तिपाताच्या सामर्थ्याने त्यांनी तो अनुभव आणून दिलेला आहे. मग आता हा जो अनुभव आलेला आहे, तात्कालिक अनुभव, तो दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष कसा करता येईल? आता श्रीगुरूंच्याच कृपेने तो करता येणार आहे आणि म्हणूनच श्रीगुरू पुढे मार्गदर्शन करतायत त्यांना आणि तसं मार्गदर्शन तुम्ही मला करावं म्हणून शिष्य श्रीगुरूंना प्रार्थना करतोय, की जी ब्राह्मी स्थिती मला प्राप्त झालेली आहे तुमच्या कृपेने, ती दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष कशी करायची आहे आणि ह्यासाठी श्रीगुरु उपदेश त्या शिष्याला करतात. आणि तो उपदेश जो आहे, तो 48 ते 52 या ज्या ओव्या आहेत मुकुंदराजांच्या, त्यामध्ये तो उपदेश आपण बघितला. आता 53 पासून पुढच्या ओवीचा जो आहे, तर आपल्याला ओवीचा विचार करायचा आहे. बघा 53वी ओवी आपल्या समोर आहे. म्हणूनि जो जो संकल्प उठी, न वचावे तयाचिया पाठी, वळावी मागवती तिठी निरालंबी. आता म्हणूनि जो जो संकल्प उठी. आता संकल्प म्हणजे काय? विचार. जेव्हा जेव्हा मनामध्ये एखादा संकल्प जागा होईल, म्हणजे त्या अंतःकरणावरती विचार विचार निर्माण होईल, तेव्हा त्या विचाराच्या प्रवाहामध्ये साधकाने सापडायचं नाहीये. मग काय करायचं आहे विचारांच्या प्रवाहामध्ये? विचारांचा प्रवाह निर्माण झाल्यानंतर, तर त्या अंतःकरण वृत्तीला आत्मस्वरूपाकडे मागे फिरवायचं आहे. आता आपल्या लक्षात येईल की इनिशियल स्टेजला म्हणजे आधी प्राथमिक स्तरावरती जेव्हा साधक साधना करतो, तेव्हा आपण काय करतो? कारण चित्तवृत्ती पांगतात खूप आपल्या विषयांकडे जातात. कारण त्या मुळातच काय आहेत तर त्या बहिर्मुख असल्यामुळे जी आपली जी परांची खाणी, व्यतृण व स्वयंभू ही जी आपली इंद्रिय बहिर्मुख असल्यामुळे सगळी विषयांकडे धावतात. मग त्यांना एकाग्र करायचं असेल तर आपल्याला सोपं साधन संतांनी सांगितलेलं आहे. काय? अहो तुम्ही डोळे घ्याव सुख विठोबाचे पहा मुख. अहो तुम्ही ऐका कान विठोबाचे गुण गाणं. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हा आपल्याला अभंग माहितीये. मग त्याला मूर्तीचं आलंबन आपण देतो, की चित्तवृत्ती पांगतात. मग त्या चित्तवृत्तींना एक आलंबन मूर्तीचं द्यायचं. डोळ्यांनी रूप बघायचं, वाणीने नाम घ्यायचं, नंतर घेतलेलं नाम कानाने ऐकायचं. पण इथे मात्र मुकुंदराज असं म्हणतात, की मूर्तीचं अगर नामाचं आलंबन न देता शुद्ध जाणीवरूप आत्मस्वरूपात ते लीन करायचं आहे. म्हणून मी म्हटलं, की इनिशियल स्टेजला साधक जो आहे, त्या चित्तवृत्ती एकाग्र करण्यासाठी मूर्तीचं आलंबन देतो. पण इथे मूर्तीचं आलंबन मुकुंदराज म्हणतात, मूर्तीचं आलंबन त्याला द्यायचं नाहीये त्या चित्तवृत्तीला.
तर जेव्हा ती चित्तवृत्ती बहिर्मुख होईल, तेव्हा तिला काय करायचं आहे तर अंतर्मुख करायचं आहे आणि शुद्ध जाणीव स्वरूपामध्ये तिला रमवायचं आहे. तिला सातत्याने शुद्ध जाणीव जी आहे बघा, जाणीव, शुद्ध जाणीव म्हणजे काही नाही. अशी जी स्थिती असते, निर्विचार स्थिती आपण ज्याला म्हणतो, ती निर्विचार स्थिती जी आहे, ती निर्विचार स्थिती तिथे अनुभवायची आहे आणि असा सातत्याने सराव करत राहायचा आहे. आता थोडा आपण विचार करूया की संकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे विचार. म्हणजे मूळचं जे शांत आपली अंतःकरण वृत्ती जी आहे ती मूळची अतिशय शांत आहे. बघा, एक जलाशय आणा, जलाशयामध्ये पाणी आहे. ते पाणी अतिशय शांत आहे. त्याच्यावरती जर एखादा तरंग उमटला, तर आपण काय म्हणतो? अहो बघा, की तरंग निर्माण झाला त्याच्यावरती. वारं येतं आणि तरंग निर्माण होतो. आता मग अगदी त्या पद्धतीने मूळच्या शांत अंतःकरण वृत्तीवरती जेव्हा एखादा विचार निर्माण होतो, तेव्हा ती मूळचं शांत स्वरूप सोडते आणि काय होते तर तो विचार जो आपल्या अंतःकरणावर तरंग निर्माण होतो त्या अंतःकरणावरती. आता एक संकल्प आला मला, की मला चहा हवा. बरोबर? एक विचार निर्माण झाला. मग आता लगेच त्याला विकल्प निर्माण होतो, की चहा हवा हा संकल्प निर्माण झाला. मग त्याला दूध आहे का? नंतर चहापत्ती आहे का? गॅस आहे का? हे अनेक काय होतात तर विकल्प निर्माण होतात. आता हे आपल्याला हे अनुभवाचं आहे. अनेक संकल्प आपल्या दिवसभरात निर्माण होत असतात आणि संकल्पाला अनेक विकल्प निर्माण होत असतात. पण इथे हा जो साधक आहे, तो कसा आहे? तर एक तयारीचा साधक आहे आणि मुकुंदराज म्हणतात, की जेव्हा संकल्प जागा होईल, आता संकल्प येणार आहे की नाही हो अंतःकरण आहे तर? नक्कीच येणार आहे. पण आता इथे विसंवादी संकल्प त्याचे संपलेले आहेत. म्हणजे प्रपंचातले संकल्प जे आहेत, ते प्रपंचातले संकल्प संपूर्णपणे काय झालेले आहेत तर तिथे संपलेले आहेत. आता संकल्प जे आहेत ते संवादी संकल्प आणि तो शेवटी एकच संकल्प राहिलेला आहे, की मला ब्रह्मानुभव यावा, असं आपण एक धरू तिथे, की मी जीव नसून शिव आहे किंवा सोहम साधनेमधला जो आहे, की सहा अहम ही जी अंतःकरण वृत्ती जिथे जागी आहे, तो संकल्प आहे. विसंवादी संकल्प गेलेले आहेत. संवादी संकल्प तिथे आता फक्त शिल्लक राहिलेला आहे आणि मग त्या संवादी संकल्पामध्ये एखादा व्यावहारिक सत्तेतला पण संकल्प तिथे उमटू शकतो. पण ते म्हणतात, की त्या प्रवाहामध्ये सापडायचं नाहीये. प्रवाहात सापडलं ना, की आपण काय करतो, प्रवाहाची काय होते तर लाट होते आणि पुढे, 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 पुढे ते अंतःकरण जात राहतं. आता आपल्या अनुभवाचं आहे, मनामध्ये एखादा जर विचार आला, भविष्य काळातला येऊ देत किंवा भूतकाळातला येऊ देत. भविष्य काळातल्या घटनेमध्ये जर आपण गेलो आणि त्याला जर प्रवाहित आपण केलं, तर त्या घटनेच्या मागचा सगळा आपल्याला इतिहास आठवतो आणि आपण वर्तमान काळातनं कधी भूतकाळात जातो, हे आपल्या लक्षात येत नाही. याला काय म्हटलंय? आता विचार उमटला, म्हणजे अंतःकरणावरती तरंग उमटलाय, पण त्या तरंगाचा आपण काय करतो? प्रवाह करतो. आता भूतकाळातला पण एखादा तरंग उमटलाय म्हणजे विचार उमटलेला आहे, की अरे कसं होईल? काय होईल? आता तरंग उमटलाय. पण मग कसं होईल, काय होईल म्हटलं, की मग त्याच्यापुढे काय होतं, तो प्रवाह इतका मोठा निर्माण होतो, की बापरे! आता सध्या काय झालंय, तर रिसेशन आलेलं आहे, मुलं तर बाहेर आहेत. अशी काळजीने तो काय होतो, त्या काळजीचा एक मोठाच्या मोठा प्रवाह निर्माण होतो. मग असा प्रवाह निर्माण होऊ द्यायचा नाही. आता आपल्या अनुभवातल्या गोष्टीसाठी म्हणून मी हा दृष्टांत सांगितला. पण आता इथे हा जो साधक आहे, त्याच्या अंतःकरणात जर एखादा प्रवाह निर्माण झाला, तर त्यांनी काय करायचं आहे, तरंग उमटला, तर त्यांनी प्रवाहात सापडायचा नाहीये. त्या साखळीत अडकायचं नाहीये. कारण विचारांची एक काय होते, शृंखला तयार होते. आणि त्या शृंखलेत तो अडकला, की अजून पुढे, पुढे जात राहतो. मग त्या प्रवाहातनं अंतःकरण वृत्ती जी आहे ती तरंग पातळीवर आणायची आणि तरंग पातळीवर आणली, की ती शांत होते. आता शांत कशी करायची आहे? तर ती आत्मस्वरूपाकडे मागे फिरवायची. म्हणजे शुद्ध जाणीव जी आहे, ती फक्त शुद्ध जाणीव त्या अंतःकरण वृत्तीला. आता तत्व कसं आहे? जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडे आहे. आपण हरिपाठामध्ये म्हणतो, जाणीव नेणीव भगवंती नाही. असं तत्व जे ते जाणीव नेणिवेच्या पलीकडे. पण सुरुवातीला हे जे आहे, की ती जाणीव म्हणजे निर्विचार स्थिती सातत्याने त्या अंतःकरणाची करण्याचा साधकांनी प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून 24 तासाची जी साधना आहे, आपल्या अंतःकरणावरती अनेक विचार उमटत असतात, येत असतात. म्हणून नाम आहे, ध्यान आहे, त्याला बसावं, त्या विचारांना मागे-मागे सारत राहावं. आता या मिथ्या जगतामध्ये हे जे विचार करतो आपण ते सत्य असतील का हो? ते विचार पण मिथ्या असतात. मग योग्य त्याला सोल्युशन जर हवं असेल एखादं, तर सोल्युशन म्हणजे प्रयत्न उत्तम व्यवस्थित करावेत प्रती. पण आपण त्या विचारांच्या साखळीत जे अडकतो ना,
ते मात्र इथे काय तर साधनेच्या दृष्टीने ते योग्य नाहीये. आणि म्हणून ते विचार असं थांबवत राहिलो ना आपण, की मग ध्यानाला बसल्यानंतर आपली अंतःकरण वृत्ती समाहित होण्यासाठी खूप मदत होते आणि मग ती आपल्याला आत्मस्वरूपामध्ये मागे फिरवता येते, म्हणजे स्थिर करता येते आणि शुद्ध जाणीवेमध्ये आपल्याला ती काही काळ तर खूप काळ म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की खूप मोठा वेळ आहे, असं नाहीये. काही काळ म्हणजे एक निमिषभर म्हणा किंवा एक अर्धा मिनिट म्हणा, एवढी जरी शुद्ध जाणीवेमध्ये अंतःकरण वृत्ती आपली स्थिर झाली, तरी तिथे त्या साधकाला अपार असं काय मिळतं तर समाधान मिळतं. म्हणून पुढे असं म्हटलेले मुकुंदराज म्हणतात, आता अभ्यास सांगतात कसा करायचा आहे तो. ती अंतःकरण वृत्ती स्थिर करण्याचा किंवा ते अनुभव जो आहे, तो दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष करण्याचा. जो जो विषय आठवैल, तो तो विवेक शस्त्रे विदारी जैल. तरीच मिथ्यत्वे चिळसी उपजैल, सहज तेथेची. बघा, जो जो विषय आठवेल. आता जो जो विषय आठवेल, मी आता सांगितलं त्याप्रमाणे, की तो तो विषय विवेक शस्त्रे विदारी जैल. तो विवेकरूपी शस्त्राने त्याचं पृथक्करण करता आलं पाहिजे. सत्य मिथ्याचा निवाडा करता आला पाहिजे आणि जे मिथ्या आहे त्याचा त्याग करता आला पाहिजे. कारण जे मिथ्या असतं ते भ्रमरूप असतं, ते माईक असतं आणि त्याचा त्याग केला की उरतं ते फक्त सत्य तत्व. तर आता जो जो विषय आठवेल. आता प्रत्येकाचे विषय आहेत. आता कोणाला कुठला विषय अचानक आठवून जाईल, काही सांगता येत नाही आणि पटकन मन काय होतं तर तिकडे निघून जातं. आता मला असं वाटतं, की आता माझ्या देहाला काही होईल का? बघा, आता मी इथे आले, की मला काही होईल का? बरं नाही, पाणी बदललंय, काय अमुक-अमुक ढमुक होतील. आता पाणी बदललंय तर चांगलं पाणी बिसलरीतलं आणून प्यावं. पण त्या विचारांच्या शृंखलेमध्ये मात्र अडकायचं नाहीये. कुठे बाहेरगावी गेलो तर आपण अशा काही गोष्टी होऊन जातात. आता प्रत्येकाने प्रत्येकाचा गृहपाठ म्हणून सांगत्या. खूप छान विचार असतात हे, की प्रत्येकाने एक आपला विषय आठवावा, की मी त्या विषयांमध्ये किती अडकतेय, की ती विषयांची साखळी एक शृंखला निर्माण होतीये का? मग ती शृंखला निर्माण झाल्यानंतर मला संतांचा विचार आठवतोय का? बघा, प्रॅक्टिकल जो परमार्थ आहे ना, तो प्रॅक्टिकल परमार्थ जर करता आला ना आपल्याला, तर जसं म्हणतो अप्लाइड परमार्थ. म्हणजे पुस्तकातला एक परमार्थ असतो, ग्रंथातला एक परमार्थ असतो संतांनी सांगितलेला. पण जर प्रॅक्टिकल जर परमार्थ करता आला आणि तो जमला ना, तर असं एक विवेकरूपी शस्त्र जे आहे, ते आपल्या हातात जर असेल आणि त्याने जर मला बरोबर पृथक्करण करता आलं, तर लगेच लक्षात येईल, की हा माझा देह मिथ्या आहे, पण त्याला सांभाळायचं आहे. पण त्याच्या त्याच्या चिंतनामध्ये मला राहायचं नाहीये, की लगेच निवाडा झाला, की लगेच सत्यतत्व तिथे आहेच हो. ते कुठून आणायचं नाहीच आहे. पण आपण या मिथ्यामध्ये इतकं गुंतलेलो असतो, की त्याचाच आपण सातत्याने विचार करत राहतो. त्या विचारांच्या प्रवाहामध्ये जे आहे ते आपण वाहत जातो आणि कुठून कुठे जातो हेही आपल्या लक्षात येत नाही. म्हणून असा निवाडा करून माईकाचा त्याग केला, की लगेच उरतं ते काय येतं? ते सत्यतत्व आहे. पुढे म्हणतात, "मी परब्रह्म येणे आकारे, जेथ जीव स्वरूपी स्फूर्ती स्फुरे, ते विचारिता तत्व निर्धारे, उठिले निरालंबी." बघा, मी परब्रह्म येणे आकारे. आता मी विचार केला तर मीच कोण आहे? तर परब्रह्म आहे. जेथ जीव स्वरूपी स्फूर्ती स्फुरे. ही महाकारण शरीररूप अंतःकरण वृत्तीची स्फूर्त आहे. ती आत्मस्वरूपाच्याच अधिष्ठानावर अध्यस्त असते. जे विचारिता तत्व निर्धारे, उठिले निरालंबी. आणि अधिष्ठान तर कसं आहे? एकमेव आहे, भेदशून्य आहे आणि म्हणून ते निरालंब आहे. आता निरालंब अधिष्ठानाचा वेध घेता येत नाही म्हणून त्याला आलंबन लागतं. आता आलंबन कुठलं? मूर्तीचं आपण आलंबन घेतो. पण इथे मुकुंदराज म्हणतात मूर्तीचं आलंबन न घेता शुद्ध जाणीवेवर स्थिर होण्याचा अभ्यास करायचा आहे. कारण ती शुद्ध जाणीव जी आहे, आपण म्हणून सोहम साधना, हमसा ती अंतःकरण वृत्ती स्थिर करण्याचा अभ्यास करायचा आहे. आता विचार केला तर मी ब्रह्मच आहे. आता ही जी महाकारण शरीर जे इथे म्हटलेलं आहे, ते कुणाला असतं महाकारण शरीर? महाकारण शरीर साधकाला असतं. बघा, आता आपण सगळे अभ्यासू आहोत. 3 शरीर आपल्याला माहिती आहेत. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. स्थूल शरीर जे पंचमहाभूतांचं आपल्याला धडधडीत डोळ्यांनी दिसतं, त्याला स्थूल शरीर असं म्हणतात. सूक्ष्म शरीर जे आहे, ते काय आहे? तर वासनांचं आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सूक्ष्म शरीर आहे. आणि कारण शरीर जे आहे, ते गाढ झोपेतलं, अज्ञानामधलं त्याला कारण शरीर असं म्हणतात. आता कारण शरीर त्याला का म्हणतात?
कारण ते जागृतीतनं झोपेला कारण होतं आणि झोपेतनं ते जागृतीला कारण होतं. म्हणून त्याला कारण शरीर असं म्हणतात. त्याला सूक्ष्म देह असं म्हणतात. आता याच्या व्यतिरिक्त चौथा जो देह जो आहे तो महाकारण शरीर. म्हणजे जो साधक ध्यानाला बसलेला आहे आणि त्याच्या अंतःकरण वृत्तीने फक्त सोहम पकडून ठेवलेलं आहे, त्याला महाकारण शरीर असं म्हणतात. आता फक्त त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये एवढं स्फुरण राहिलेलं आहे 6 अहमचं. आता हे जे स्फुरण आहे ते कशावरती आहे? तर ते अधिष्ठान परब्रह्म जे आहे. आता देहामध्ये काय असतो? आत्मा असतो आणि जगतामध्ये काय? परब्रह्म. जसं आत्म्याच्या अधिष्ठानावरती हा देह जो आहे, हा चालतो, बोलतो, हलतो. म्हणजे आत्म्याचं अधिष्ठान या देहाला आहे आणि जगताला परब्रह्माचं अधिष्ठान आहे. आता आत्म्याच्या अधिष्ठानावरती हा देह जो आहे म्हणजे सोहम अंतःकरण वृत्ती जी आहे, ती कशी आहे तर अध्यस्त आहे. अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नाही असं शास्त्र सांगतं. खूप महत्वाचा विचार आहे हा. बघा जेव्हा सोहम अंतःकरण वृत्ती आता सोहम पण सोडायचंय बरं का साधकाला. म्हणजे महाकारण देह सुद्धा त्यांनी सोडून द्यायचा आहे. पण तोपर्यंत मात्र त्याला काय आहे तर तो अध्यस्त जे आहे म्हणजे ते धरून ठेवायचं आहे. पण त्या अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नाही असं शास्त्र सांगतं. जसं जगत दिसतं, पण जगताला सत्ता कोणाची आहे तर परब्रह्माची आहे. कारण शास्त्र असं सांगतं, की जेव्हा एखादा भ्रम होतो, तेव्हा अधिष्ठान असलंच पाहिजे. म्हणजे मृगजळाचा भ्रम होतो, तेव्हा त्याला काय असतं तर माळरान जमिनीचं अधिष्ठान असतं. आता जर आपण बघितलं की माळरान जमीन असल्याशिवाय मृगजळाचा भ्रम होत नाही. अगदी म्हणजे नियम असा आहे, की अधिष्ठानाशिवाय अध्यस्थाचा म्हणजे एक भ्रम होत नाही. अगदी त्या पद्धतीने जेव्हा सोहम हा अंतःकरण वृत्तीने पकडून ठेवलेला आहे, तेव्हा त्याला अधिष्ठान जे आहे ते आत्मस्वरूपाचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून अधिष्ठान कसं आहे तर एकमेव भेदशून्य आहे आणि ते निरालंब आहे. म्हणजे जेव्हा सोहम वृत्ती सुद्धा हम सहा मध्ये विलीन होतं, तेव्हा राहतं ते फक्त काय राहतं तर ते अधिष्ठानच राहतं. म्हणून ते निरालंब निरंजन जीवाचे जन्मस्थान म्हणून होवावे लीन तेथेची पै. ते अधिष्ठान निरालंब आहे आणि ते निरवय आहे त्यामुळे निरंजन आहे. बघा निरालंब म्हणजे काय त्याला कुठलंच असं आलंबन नाहीये. आता आलंबन म्हणजे आपल्याला लागतं दृश्य जगतामधलं आलंबन म्हणून आपण आलंबन घेतो. अगदी ओंकाराचं आलंबन आपण म्हणूयात. आता सोहम अंतःकरण वृत्तीचं आलंबन जे आहे. कारण आलंबन सुटल्याशिवाय त्या अधिष्ठानाचा अनुभवच येत नाही. आणि ते कसं आहे तर निरवयव आहे, निराकार आहे, निरंजन आहे. भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, "न च मत्स्थानी भूतानी" असं त्याचं ऐश्वर्य आहे. म्हणजे मी सगळ्यांमध्ये आहे, पण माझ्यामध्ये कोणीही नाहीये. तरीही भगवंत म्हणतात, "मत्स्थानी सर्व भूतानी" म्हणजे माझ्यात ही सगळी भूतं आहेत. असंही वर्णन अध्यारोपाच्या भाषेमध्ये होऊ शकतं. बघा अध्यारोप थोडी शास्त्रीय संकल्पना आहे. आता अध्यारोप या शब्दामध्येच आरोप हा शब्द आहे. म्हणजे काय झालं तर एक जगाच्या उत्पत्ती संबंधी असं नेहमी उपनिषद बोलतं, की अधिष्ठानावरती अध्यस्थाचा अध्यारोप झाला. म्हणजे हे जग निर्माण झालं. कसं निर्माण झालं? अचानक निर्माण झालं. ज्याप्रमाणे काय म्हणू आपण तर वायूची, वाऱ्याची झुळूक यावी, त्या पद्धतीने हे सगळं काय झालं तर जग निर्माण झालेलं आहे. पण अधिष्ठान असल्याशिवाय अध्यस्थाला सत्ता नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणजे अधिष्ठान परब्रह्म असल्याशिवाय या अध्यस्त जगताला सत्ता नाहीये. म्हणून एक शास्त्रीय वाक्य आपल्यासमोर. अधिष्ठानावरती अध्यस्थाचा अध्यास होतो. म्हणजे अधिष्ठान परब्रह्मावरती या जगताचा आभास होतो. अगदी सोप्या भाषेत आपण म्हटलं तर. आता बघा हा जो अध्यास झालेला आहे आणि अध्यास म्हणजे हा आरोप जो झालेला आहे, आता त्याला भ्रम म्हणा. मग हा जो भ्रम झालेला आहे किंवा हे मिथ्या जर जगत निर्माण झालेलं आहे, पण ते आपल्याला सत्य वाटतं. पण संतांना अनुभव आल्यानंतर, त्यांना हे मिथ्या आहे कळल्यानंतर समर्थांची ओवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. "अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही." अजातवादामध्ये समर्थ बोलतात, "अरे शिष्या जे झालेलंच नाहीये त्याच्याबद्दल तू मला काय विचारतोस?" कारण त्यांच्या दृष्टीने जग सगळं कसं आहे तर हा झालेला आरोप आहे. हे सगळं काय आहे तर ते मिथ्या आहे. मग आता तू कसं म्हणतोस, की त्यापासून हे सगळे जीव निर्माण होतात? हे सगळं काय तर मिथ्या आहे. मग आता शिष्याला अभ्यासाने, साधनेने हे संपूर्ण ज्ञान झाल्यानंतर साधकाने काय करायचं आहे, तर त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी आपली अंतःकरण वृत्ती
सतत लीन करण्याचा अभ्यास करायचा आहे. बघा मी सांगतेय वाक्यामध्ये, पण हा जो मधला जो सगळा मायेचा पसारा आहे ना, तो त्याचा निराश करण्यासाठी म्हणूनच हा सगळा अभ्यास आहे. मग आता त्या मायेला वापरून तर घ्यायचंय, पण त्या मायेमध्ये गुंतायचं मात्र नाहीये. अशी जर कला साधकाला जमली, तर रोज ध्यानाला बसल्यानंतर अंतःकरण वृत्ती अधिष्ठानाशी आपल्याला जोडता येते. पुढे म्हणतात, "आपुलिये जन्मभूमिके, वसतिभूता पुण्य ठाके, तेथेची निमिजे तरी चुके, अधोगती पै." म्हणजे आपल्या जीवाचा जो अधिष्ठान आहे, तर जीवाचं अधिष्ठान कोण आहे? तर आत्मा आहे. कारण सर्व शरीरभर काय तर आत्मस्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती लीन करण्याचा जो अभ्यास आहे, तो करून ते बाधित होण्यासाठी अपार शुद्ध पुण्याची काय तर आवश्यकता असते. बघा, लीन करायची आणि लीन केल्यानंतर बाधित अंतःकरण, आता ह्याचा आपण थोडा विचार करूया तिथे. आणि अशा बाधित अंतःकरण झालेल्या स्थितीमध्ये जेव्हा जीवाला मृत्यू येतो, तेव्हा तो परत जन्माला येत नाही. म्हणजे मिथ्यत्वाचा दृढ निश्चय झाला पाहिजे. थोडा आपण इथे विचार करूया. बाधित हा शब्द आपण बरेच वेळेला वापरतो आणि बाधितानुवृत्ती असा एक शब्द आहे. बघा आता ध्यानकाळी जेव्हा साधक ध्यानाला बसलाय, त्याला निर्गुण परब्रह्माचा अनुभव आलेला आहे. पण समाधीतनं व्युत्थान पावल्यानंतर परत त्या माईक जगतामध्येच काय होतं तर देह त्याचा आहे तो माईक जगतामध्येच देहाने तो समाधीतनं व्युत्थान पावतो. पण आता तो अनुभव स्थितीला त्याला आलेला आहे. पण व्युत्थान पावल्यानंतर मात्र तो सातत्याने तो राहिलेला नाहीये. तो बिंबलेला नाहीये. तो दृढ झालेला नाहीये. आणि इथेच बाधितानुवृत्तीचा शब्दाचा विचार करावा लागतो. आता बाधितानुवृत्ती याचा अर्थ काय? जे ज्ञानेंद्रियांना दिसतं. आता प्रत्येक वस्तू आपल्याला दिसते की नाही? कानाने ऐकू येते, डोळ्यांनी दिसते, नंतर बुद्धीने आपल्याला कळते. पण तरी सुद्धा ती प्रत्यक्षात नाही. म्हणजे ती मिथ्या आहे. या सहज निश्चयाला त्याचा बाध असं म्हणतात. म्हणजे वस्तू दिसत असून सुद्धा ती मिथ्या आहे, असा त्यांचा सहज निश्चय होतो. आणि अशा स्थितीमधून संत या जगतामध्ये कार्य करत असतात, म्हणून त्यांचं अंतःकरण यत्किंचित देखील विचलित होत नाही. समर्थांनी केलेलं भारतभ्रमण आठवा, नाथांच्या अंगावर थुंकलेला यवन आठवा किंवा नाथांना अनेकांनी जो त्रास दिलेला आहे समाजामध्ये, सर्व संतांना, माऊलींना दिलेला त्रास आठवा. चरित्रातनं आपल्याला माहिती आहेत सगळ्या गोष्टी. मग ते असं जीवन कसं जगू जगू शकत असतील हो? कारण संपूर्णपणे बुद्धीचा निश्चय झाला दृढ, की हे सगळं कसं आहे तर मिथ्या आहे. त्यालाच बाध असा शब्द म्हटलेला आहे. आता बघा की गाढ झोपेमध्ये काय होतं आपलं? तर आपला चिदाभास म्हणजे जीव जो आहे, तो संपूर्णपणे शांत झालेला असतो. मग तो कुठे गेलेला असतो? तर तो आत्मस्वरूपामध्ये त्याचा लय झालेला असतो. आणि ध्यानाकाळी काय होतं? तोच जीव जो आहे, तो आत्मरूप होतो. 2 गोष्टी आहेत. गाढ झोपेमध्ये जीव जो आहे, पण त्याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. त्याचा आत्म्यातच लय झालेला असतो, पण तो अज्ञानाचा असतो. आणि ध्यानाकाळी मात्र त्याचा काय असतं तर आत्मातच लय झालेला असतो, पण तो ज्ञानाचा असतो. आणि मग व्युत्थान झाल्यानंतर ध्यानातून मग तो जागृतावस्थेमध्ये येतो आणि ज्ञानाचं त्याला विस्मरण अजिबात होत नाही. मला ज्ञान झाल्याचं स्मरण असतं, म्हणजे मला अनुभव आला ह्याचं स्मरण असतं. पण तो संपूर्ण जगत जे आहे, ते बाधितानुवृत्तीने त्या जगामध्ये वावरत असतो. थोडी क्लिष्ट भाषा आहे, पण परत-परत आपण श्रवण केलं, तर आपल्या लक्षात येईल. दृश्य प्रपंच दिसत असताना तो सत्य नाही असा निश्चय झाला, की त्याला बाध असं म्हणतात किंवा त्याला बाध प्रलय असं म्हणतात. समर्थांचे 5 प्रलय आपल्या समोर आहेत. निद्रा प्रलय, मृत्यू प्रलय असे प्रलय आहेत. पिंडाचे, ब्रह्मांडाचे 2-2, 4 आणि 1 विवेक प्रलय. त्याप्रमाणे विवेक प्रलय म्हणजेच बाध प्रलय. पुढे म्हणतात, की हे जाण बाधित होण्यासाठी काय लागतं? अपार शुद्ध पुण्याची आवश्यकता असते. बघा, शुद्ध पुण्याने अंतःकरण कसं होतं तर भगवंताविषयी आवड निर्माण होते. समाधीला बसावं वाटतं, ध्यानाला बसावंसं वाटतं. ते अंतःकरण शुद्धच आहे. ते शुद्ध होत राहतं. आणि अशा बाधित अंतःकरण झालेल्या स्थितीमध्ये जीवाला जर मृत्यू आला, तर तो परत जन्माला येत नाही. पुढे म्हणतात, देहाची जन्मभूमिकेचे जरी एवढे महिमान साचे,
तरी जन्मस्थान जीवाचे ते अगाध महिमान की. बघा, देहाची जन्मभूमी केसे. जे मानवी जन्माचा म्हणजे देहाचा लाभ होणे अत्यंत भाग्याचं मानलं जातं. मग त्या देहातल्या जीवाला स्वतःच्या अधिष्ठानाचा लाभ होणं किती भाग्याचं असेल हो. आधी मनुष्य जन्माला येणं हेच मोठं भाग्याचे आपण म्हणतो. 84 लक्ष योनी ज्या आहेत त्या ओलांडल्यानंतर जेव्हा पाप पुण्य काकतालीय न्यायाने समान होतं, जे कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ जसे होते, त्याप्रमाणे पाप पुण्य समान होतं आणि त्याला मनुष्य देह मिळतो. मग आपण त्याला भाग्य समजतो. मग या देहामध्ये जन्माला आल्यानंतर माझं जे स्वतःचं अधिष्ठान आहे त्याचा लाभ जर झाला तर किती भाग्य. म्हणून मनुष्य शरीर हे कसं आहे तर दुर्लभ आहे असं म्हटलंय आणि मोक्ष त्याहून दुर्लभ आहे असं म्हटलेलं आहे. आपल्याला आचार्यांचा श्लोक माहितीये, दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. जे मनुष्य देहामध्ये जन्म, मुमुक्षत्वाची इच्छा आणि महापुरुषाचा आश्रय, जे संतांचा सद्गुरूंचा आश्रय असा जर लाभला तर तो या जन्म मरणातनं सुटल्याशिवाय राहत नाही. समर्थ पण आपल्याशी बोलतात, या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. या नरदेहामध्ये खूप जणांनी उत्तम पद प्राप्त करून घेतलेलं आहे. नाथ महाराज आपल्याशी बोलतात, मनुष्य देहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. मनुष्य देहामध्ये जो जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला सच्चित आनंद ही पदवी घेण्याचा अधिकार नारायणाने दिलेला आहे. त्यांनी अधिकार दिलेला आहे. पण तो अधिकार वापरण्याचं सामर्थ्य जे आहे ते आपण संत संगतीमध्ये विकसित करावं लागतं. आणि ह्यालाच पुरुष प्रयत्न लागतात. पुढे दृष्टांत देतात विवेक सिंधुकार, की आपुले या उगवाते सांडून धावणे सरिते म्हणून सदा पातलीते अधपतन. बघा, आता जो मूळचा परब्रह्म स्वरूप असलेला जीव आहे तो पतित झाला, म्हणजे जीवदशेमध्ये आला, म्हणून हे सगळं करावं लागतंय ना आपल्याला. तसा दृष्टांत देतायत, की नदी जर आपल्या उगमापासून उंचीवरून सतत दूर दूर जात राहते, म्हणूनच तिला सपाटीवर यावं लागतं आणि तिला खाली व्हावं लागतं. आता नदीचं पाणी जर उगमापाशी जर थांबलं असतं तर त्याचा पसारा वाढत वाढत त्या पाण्याला काय झालं असतं तर समुद्राचं स्वरूप आलं असतं आणि त्या समुद्रात कित्येक नद्या येऊन मिळाल्या असत्या. आता हा दृष्टांत काल्पनिक आहे असं विवेक सिंधुकार म्हणतात. मग आता त्याचा निष्कर्ष एवढाच निघतो, की त्याप्रमाणे जीवाचं आत्मदशेपासून जीवदशेत जर पतन झालं नसतं, तर त्या जीवाला ब्रह्मच म्हणावं लागलं असतं. कारण जीव मूळचाच ब्रह्मरूप आहे. पण तो पतित का झाला? तर मायेच्या प्रवाहाबरोबर तो वाहत गेल्यामुळे त्याचं पतन झालं. तो मूळ परिच्छिन्न झाला, अज्ञ आणि दुःखी झाला. खरं त्याचं स्वरूप काय? तर तोच व्यापक आहे, तोच ज्ञानरूप आहे, तोच आनंद रूप आहे. आता दुसरा प्रश्न असा येतो बघा, डॉक्टर काकांना एकाने प्रश्न विचारला, की अहो एवढा सगळा अभ्यास करायचा, तुम्ही सांगता एवढी प्रवचन ऐकायची, एवढा ग्रंथांचा अभ्यास करायचा. खरं म्हणजे मी जन्मालाच आलो नसतो तर काय झालं असतं? ही सगळी कटकट काय झाली असेल तर करायला लागली नसती आणि सगळं भोगावं पण लागलं नसतं. आता काकांनी खूप छान त्याला उत्तर दिलं. म्हणाले, "हे बघ, जन्माला येणं माझ्या हातात होतं का? तू येऊन पडलायस या मायेच्या जगतामध्ये. पडलायस पण यातनं तरुण जाण्याची मात्र काय तर व्यवस्था मात्र संतांनी शास्त्रांनी करून ठेवलेली आहे. जे तू पतित झालेलाच आहेस. तुला कोण विचारतंय? तू होणार आहेस का नाही पतित? अनेक जन्मांचा जो हिशोब, लेखाजोखा जो भगवंताकडे आहे, तो तुम्हाला जन्माला घालणारच आहे. तुम्ही कोण नाही म्हणणार आहे. कुठे जन्माला यावं, कुठल्या आई-वडिलांच्या पोटी जन्माला यावं, कुठले नातेवाईक असावेत, कुठला उद्योगधंदा, व्यवसाय असावा, काय माझा देह कुठला घेऊन यावा, याचा काही मला चॉईस भगवंतांनी ठेवलेला नाहीये. तुमच्या कर्मानुसारी तर तुम्हाला जन्माला घालणारच आहे. पण घातल्यानंतर मात्र मला संत संगतीमध्ये अभ्यास करून, साधना करून पतिताचं मला पावन होता येतं. म्हणून असं म्हणतात, की मेलेले मासे जे आहेत ते प्रवाहाबरोबर वाहत जातात. पण जिवंत मासे जे आहेत ते प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करतात. आता आपण मेलेले आहोत का जिवंत आहोत? आपण जिवंत मासे जे आहेत त्यांना मात्र प्रवाहाविरुद्ध पोहण्यासाठी संत सद्गुरू जे आहेत ते पुढे पुढे नेण्याचं कार्य जे आहे त्यांचं अविरतपणे या जगतामध्ये सुरू आहे.
आणि मग संतांच्या संगतीमध्ये संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे असं आपल्याला माऊली सांगतात की संतांच्या संगतीमध्ये श्रीपतीचं म्हणजे माझंच मला व्यापक स्वरूप जे आहे आनंदरूप स्वरूप जे आहे ते मला अनुभवाला येऊन जातं. म्हणून कल्पनेसी मारू करावं इंद्रियांसी संवारू तरी जीवासी ब्रह्मासी सी नारू उरैल कैसा. म्हणून कल्पना हे ज्याचं स्वरूप आहे त्या मायेचा बोध करावा. बघा माया ही कल्पनाच आहे ना. मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ म्हणतात ना, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नवे रे नवे सर्वथा राम भेटी. अरे त्या मना तू किती कल्पना करतोयस? जे आहे त्याच्याबद्दल अजूनही वाढेल कसं कल्पना. कल्पना साम्राज्यामध्ये रमला. जरा काही कुठला विषय निघाला, की कल्पना साम्राज्यामध्ये रमणं होतं आणि एकावर एक वलय निर्माण झाले, की मूळच्या शांत अंतःकरण वृत्तीचा आपल्याला अनुभवच येत नाही. मग इतकं त्या मनाचं कल्पना हे स्वरूप आहे. मग आता कल्पना म्हणजे काय तर माया. मग त्या मायेचा बोध करा. म्हणजे बोधाने त्या मायेचा बाध होतो. मायेचं स्वरूप आधी समजावून घ्या. ही माया कशी आहे? एक तर काय होतं, की माया अभ्यासाला जोपर्यंत आपण लागत नाही ना, तोपर्यंत माया म्हणजे हे मायेची एवढी व्याप्तीचीहीच लक्षात येत नाही. बघा आत्माराम ग्रंथामध्ये मायेची व्याप्ती समर्थांनी खूप मोठी सांगितलेली आहे. पण मायेचं स्वरूप समजावून घेतल्यानंतर लक्षात येतं, की अरे आपण दैनंदिन जीवन जे जगतोय ते सगळं मायेचंच आहे. किती गुंततोय आपण या सगळ्यामध्ये. हे काहीही माझ्याबरोबर येणार नाहीये. तरी सुद्धा आपण मुलाबाळांमध्ये, सत्ता, संपत्ती सगळ्यांमध्ये गुंतलेलो असतो. आणि म्हणून मायेचं स्वरूप समजावून घ्यावं लागतं. मग त्या मायेचा बोध करावा असं इथे म्हटलंय. तिचं स्वरूप समजावून घ्या आणि ते स्वरूप समजावून घेतल्यानंतर आता नुसतं समजावून घेऊन उपयोग आहे का? तर स्वरूप समजावून घेतल्यानंतर त्याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल, तर शमदमांचा अभ्यास करा. म्हणजे मनाला आवरण्याचा अभ्यास करा, इंद्रियांना आवरण्याचा अभ्यास करा. कारण माईक जगतामध्ये सतत मन त्या विषयांकडे ओढतंय. मग त्या मनाला कुठे लावा? प्रभाते मनी राम चिंतित जावा. मग त्या मनाला तिकडे लावा. त्याप्रमाणे ते इंद्रियांना अभ्यासाला लावा आणि इंद्रियांचा जय प्राप्त करून घ्या. काय तुकोबांचा खूप छान अभंग आहे, की तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रियांचा जय, वासनांचा क्षय, संकल्पाहिवरी नये मन. तुका म्हणे जाणीव, नये अंतरा अंतर्यात थारा आनंदाचा. इंद्रियांचा जय म्हणजे शमदमांचा अभ्यास केल्यानंतर मन माझ्या ताब्यात येतं. त्या मनाचा रिमोट कंट्रोल जो आहे तो माझ्या ताब्यात पाहिजे आणि आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्यांकडे असतो. दुसऱ्यांनी काहीतरी म्हणावं, काय पूर्वी ते एक होती ना म्हण, कोणी यावं आणि टिकली मारून जावं. त्या पद्धतीने कोणी यावं, काहीतरी म्हणावं आणि आपण त्या प्रवाहामध्ये वाहत जावं. असं तर इतक्या प्रवाहामध्ये आपण सातत्याने वाहत असतो, की ते मन माझं राहतच नाही. ते दुसऱ्याच्या ताब्यातच सातत्याने असतं. आणि म्हणून साधकाने जे मन आहे ते आपल्या ताब्यात ठेवावं. इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवण्याचा सातत्याने अभ्यास करायचा आहे. कुणीतरी मला चिडवतं आणि मी रागवते. असं सतत काय तर माझं मन दुसऱ्यांच्याच ताब्यामध्ये आहे. पण साधक म्हणून जेव्हा आपण असा इंद्रिय जय प्राप्त करून घेतो, हा जो तपशील आहे ना, हा तपशील खूप मोठा आहे. जर आपण ह्याच्यावरती एक प्रवचन करायचं म्हटलं शमदमांचं, पण पहिलं जे शमदमांचं प्रवचन आहे आपलं साधन चतुष्टय संपन्न साधक, ते परत आपण श्रवण करावं. अगदी पहिलं विवेक सिंधूचं जे प्रवचन आहे शमदमांच्या अभ्यासाचं, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि त्या शमदमांचा अभ्यास केल्यानंतर इंद्रियांवर जय म्हणजे इंद्रिय माझ्या ताब्यात असली पाहिजेत आता ती. आणि असं जेव्हा होईल, तेव्हा जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होऊनच जातं. तो वेगळा राहतच नाही आणि मूळच्या एकत्वाचा त्याला पुनःप्रत्यय येतो. कारण जो भेद आहे या सगळ्यांमुळे बघा काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर, द्वेष, सेवा, निंदा, तिरस्कार हे विकार. मी, माझा देह, माझे संबंधित, माझी सत्ता, माझी संपत्ती, त्याची खूप मोठी मायेची व्याप्ती आहे. मग या भेदच सगळे जर मिटले, तर जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य तिथे होऊनच जातं. म्हणून अनुभवाची एकी खुण, प्रपंचासी होय संवरण, तेथीचे साधैन विवरण, ते ऐक पातू. अनुभवाची एकी खुण. आता अनुभव म्हणजे ब्रह्मानुभव. आल्याचे एकी खुण म्हणजे लक्षण काय आहे? की प्रपंचासी होय संवरण. त्यामुळे प्रपंचाचा बोध होतो आणि तो असून नसल्यासारखा उरतो. क्रिया-प्रतिक्रियांचे खेळ थांबून जातात. आता क्रिया-प्रतिक्रियांचे खेळ का होतायत आपले? प्रपंच सत्य वाटतो म्हणून. ती मला असं का बोलली? त्याने मला असं का केलं? खरं म्हणजे मला विचारायला नको होतं का?
म्हणजे का आता प्रत्येकाने आपापलं सगळं अंतःकरण तपासून बघा किती अंतःकरणामध्ये खेळ चाललेले आहेत. कारण अनुकूल, प्रतिकूल प्रतिक्रिया आल्या, की तिथे सुख-दुःख आली. हे सगळंच मग ती द्वंद्वमय मालिका जी आहे, ती सुरू होऊन जाते. पण जेव्हा हे लक्षात येतं, की अरे, हे असंच सुरू राहणार आहे, कारण ह्या मायेच्या प्रांतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशाच सुरू राहतात. असा प्रपंचाचा बोध झाला, की परत बोधाने त्या प्रपंचाचा बाध होतो. म्हणजे तो प्रपंच असून नसल्यासारखा होतो. प्रपंचामध्ये राहतायत संत, एकनाथ महाराज प्रपंचामध्ये राहतायत. सगळं अगदी छान प्रपंच करतायत. पण तो प्रपंच त्यांच्या आतमध्ये नाहीये. काय कसं आहेत ते अगदी अलिप्त आहेत सगळ्यांपासून. दिसतात प्रपंचामध्ये आपल्याला ते सगळा प्रपंच करतायत. जीवनमुक्त जसे आमचे सद्गुरू डॉक्टर काका आहेत. प्रपंच करत त्यांचाही प्रपंच होताच. 2 मुली होत्या, पत्नी होती, डॉक्टर होते स्वतः. नंतर डॉक्टरकी सोडल्यानंतर शिष्यांचा एवढा प्रपंच आहे. सगळा जो चालवतायत तो. पण मात्र सगळ्यांपासून ते कसे आहेत तर अलिप्त आहेत. कारण त्या प्रपंचाचा पूर्णपणे त्यांना बोध झालाय, की हा प्रपंच मिथ्या आहे. पण तरी सुद्धा मिथ्या असला तरी तो न्याय-नीती धर्माप्रमाणे जोपर्यंत देह जीवन आहे, तोपर्यंत हा अगदी व्यवस्थित करावा लागतो. पण त्याचा संपूर्णतः त्यांचा बाध झालेला असतो. आणि मग बाद झालेला असल्यामुळे क्रिया-प्रतिक्रियांचे खेळच थांबून जातात. कारण त्यांना हे पक्कं माहिती आहे, की जी माणसं आहेत सगळी त्रिगुणांची आहेत आणि त्रिगुणात्मक जग आहे. तेव्हा त्रिगुणांचे खेळ हे असेच चालणार आहेत. ते त्रिगुणातीत आहेत. पण त्रिगुणांचे खेळ असेच हे चालणार आहेत. बघा मला एक उदाहरण आठवलं म्हणून सांगते. कधीतरी आपण ती मतिमंद मुलांची शाळा असते बघा, तिथे कधीतरी जाण्याचा प्रसंग येतो किंवा कधीतरी एखादं आपण मूल बघतो. आता ते मूल त्याच्या त्याच्या परीने जे काय असतं त्याला काही म्हणजे मतिमंद म्हणजे बुद्धिजन नसते आणि त्याच्या परीने ते सगळे व्यवहार करत असतो. पण आपली त्याच्याकडे बघण्याची दृष्टी कशी असते हो? की अरे, ठीक आहे त्याला बुद्धी कमी आहे, तो असं नाही तर कसं करणार? असंच त्याचं सुरू राहणार आहे. आता अगदी त्या पद्धतीने हे संत जे आहेत ते ज्ञानाच्या भूमिकेवर जे आरूढ असतात, ते आपल्याकडे तसंच बघतात. अरे त्रिगुणांचे खेळ नाही तर काय करणार? कारण त्या त्रिगुणाने तो जीव बांधलेला आहे. त्या त्रिगुणात्मक त्याचं जीवन जे आहे असंच चालणार आहे. आता ते बाहेर काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतात. पण त्या त्रिगुणांचं एवढी बंधन ती घट्ट बेडी असते, की ती अभ्यासाशिवाय आणि साधनेशिवाय ती सैल होत नाही. म्हणून साधकांनी सातत्याने काय करायचं आहे तर त्या त्रिगुणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून मग आता आपला जो विषय सुरू होता इथे, की ते त्रिगुणातीत असल्यामुळे आता सद्गुरूंची पण आपण प्रार्थना करतो. द्वंद्वातीतम् त्रिगुणरहितम्. ते त्रिगुणरहित आहेत. मग त्या भूमिकेवरून ते आपल्याकडे कसं बघत असतील हो? त्या सगळ्यांचे काय सुरू आहेत? त्रिगुणांचे व्यापार सुरू आहेत. जाऊ देत, सोडून द्या. हे असं नाही तर कसं वागणार? असंच वागणार आहेत. ते प्रबोधन करीत राहतात. पण तरी त्याच्यापासून कसे असतात तर ते अलिप्त असतात. आता इथे हे म्हणतात, की हा क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ थांबतो आणि हा विषय जो आहे, तो अधिक स्पष्ट करून मी तुला सांगतोय, तो तू नीट ऐक. स्वरूपोन्मेष स्फुरण हे मायेचे लक्षण. अविद्या ते जाणं विपरीत कल्पना. मी आहे असं जे सामान्य स्फुरण सर्व जीवांना असतं. आता आहे की नाही आपल्याला सगळ्यांना सामान्य स्फुरण? मी आहे. अगदी गाढ झोपेतनं जरी उठलं, तरी मी आहे. ते कशामुळे होतं? ते मायेमुळे होतं. आता ते मायेमुळे होतं असं जेव्हा म्हटलंय तेव्हा पुढे वाक्य असं आलंय, की सतरूप आत्म्याची जणू ती अस्थिरूप अभिव्यक्ती असते. आता सतरूप आत्मा आहे म्हणूनच आपण आहोत. कारण आतमध्ये आत्म्याचं अस्तित्व आहे. म्हणजे आत्मरूप मी आहे. पण आत्मरूप मीवरतीच हे सगळे व्यवहार चाललेले आहेत. मग सतरूप आत्म्यावरती अस्तित्वाची जेव्हा जाणीव निर्माण होते, म्हणजे मी आहे हे स्फुरण. प्रत्येकाला अस्तित्वाची जाणीव आहे की नाही? अस्तित्व माझं आहे. अगदी बघा आपण म्हणूनच म्हटलं, की अगदी शांत असलं तरी मी आहे, ही प्रत्येकाला एक जाणीव आहे. त्याला म्हटलेलं आहे अस्ति. जे सतरूप आत्म्यावरती अस्थिरूप अभिव्यक्ती असते आणि त्यातूनच पुढे काय होतं, जगात सापेक्ष कल्पनांचा अफाट विस्तार निर्माण होतो. मग मी आहे, मला कळलं पाहिजे, हे जग आहे, हा देह आहे, हे सगळं जे आहे, हे सगळं त्याचा म्हणजे हा मायेचा जो आहे, तो अफाट विस्तार निर्माण होतो. तो कशामुळे निर्माण होतो? तर तो अविद्येमुळे निर्माण होतो. आता अविद्येची पण 2 इथे नावं दिलेली आहेत. एक मूल अविद्या आणि एक स्थूल अविद्या. आता म्हणाल तुम्ही हे काय आलं परत? पण त्यांनी म्हटलंय, की त्या अविद्येची 2 रूपं सांगितलेली आहेत.
बघा, मूल अविद्या म्हणजे की आता जग ही अनंत कोटी ब्रह्मांड जे आहे ती उपाधी आहे. बरोबर? उपाधी का म्हटलंय त्याला? कारण उपाधी येते, काही काळ टिकते आणि काही काळाने जाते. त्याला उपाधी असं म्हटलंय. आता उपाधी जी आहे, जगाची उपाधी म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात, काही काळ टिकतात आणि कालांतराने त्याचा लय होतो. आता तो लय करण्याचं काम जे आहे ते ईश्वराचं आहे. पण आता उपाधीनी हे मर्यादित जे चैतन्य झालेलं आहे, बघा चैतन्य उपाधीनी मर्यादित आहे आणि त्याला आच्छादन करणारी जी आहे, म्हणजे त्याला व्यापून कोण आहे तर माया आहे. त्या आत्माराम ग्रंथामध्ये हा स्पष्ट झालेला विषय, की मायेने त्या काय केलं ब्रह्मावरती जसं माया असं भासवतीये, की मीच माझ्यापासूनच ते ब्रह्म निर्माण झालेलं आहे या पद्धतीने. त्या मायेने त्याच्यावरती आवरण घातलेलं आहे. त्याला मूल अविद्या असं म्हटलेलं आहे. आणि तूल अविद्या जी आहे, तर या मूल अविद्येमुळे म्हणजे मुळात अविद्या निर्माण झालेली असल्यामुळे आणि त्या अविद्येमुळे जग सत्य वाटतं, देह सत्य वाटतो. हे जे सगळं जे आहे त्याच्यामध्ये जे रमणं होतं सत्य वाटतं त्यामुळे, त्या अनात्मामुळे अनात्माचीच एक आत्मबुद्धी निर्माण होते. जे मिथ्या आहे बघा, जे अनात्म आहे तेच सत्य असं वाटतं आणि त्याच्याबद्दलच आत्मबुद्धी निर्माण होते. आता स्वप्नातले पदार्थ पण आपल्याला जर सत्य वाटतात की नाही स्वप्नकाळी, स्वप्न जेव्हा पडतं तेव्हा, त्याला त्यांनी तूल अविद्या असं म्हटलंय. तर थोडा फरक आहे मूल अविद्या आणि तूल अविद्या. पण एकूण ती अविद्याच. त्या अविद्येचं स्वरूप आपल्या समोर इथे सांगितलेलं आहे. जे ब्रह्माऐवजी विपरीत जगताचा भास होतो. म्हणून मनःचक्षुरादिके इंद्रिये जिये अनेके तिये सुखदुःखदायके अविद्या जनिते. आता मनःचक्षुरादिके म्हणजे डोळा, ज्ञानेंद्रिय, मन यांच्यामुळे प्रतिकूल संवेदना निर्माण होतात आणि भेदरूप अविद्येमुळे अनेक प्रकारची दुःख निर्माण होतात आणि भेदभ्रांती हेच अनुकूल प्रतिकूल संवेदनांचे आणि तत्सापेक्ष सुखदुःखांचं कारण आहे. आता भेद आहे म्हणून अनुकूल प्रतिकूल आहे. बरोबर की नाही? अभेद तत्वाची अनुभूती संतांना आलेली असते. त्यामुळे अनुकूल प्रतिकूल नसतं. आपण आता विचार केला आणि भेदामुळे आणि अविद्येमुळे आपल्याला सगळेजण आपल्यापेक्षा वेगळे वाटतात आणि म्हणून ते भेद बघत असल्यामुळे हा असा, तो तसा, तो तसा, त्याचा स्वभाव असा आहे, तो असा वागतो, ती तशी करते. हे सगळं अविद्येचं काय तर हे स्वरूप जे आहे, त्या भेदामुळे आपल्याला हे सगळे काय होतात तर सुख-दुःख निर्माण होतात. म्हणून सुख-दुःख पण कशी आहेत तर ती अविद्याजनित आहे. जे अविद्येमुळे निर्माण झालेली आहेत. आता आपण एक ना श्लोक घेऊ, एक दृष्टांत घेऊन थांबूयात. जरा विषय आपल्याला थोडासा जड वाटत असेल तर. म्हणून कल्पनेच्या नाशी, नाशिव माया अविद्येसी, तेथ संवारू इंद्रियांसी होय आपसयासी. बघा, म्हणून कल्पनेच्या नाशी. म्हणून कल्पना बाधित झाली, की माया आणि अविद्या दोन्ही काय होतात तर त्या नष्ट होतात. आणि त्यामुळे आता अविद्या नष्ट झाली तर इंद्रियांचे पण जे व्यापार सुरू असतात अविद्येमुळे, तेही काय होतात तर बाधित होतात. आता हे कशामुळे इंद्रियांचे व्यापार चालतात? तर महाभूत, गुण आणि यांच्या संयोगांपासून इंद्रिय बनतात. आता पुढच्या प्रकरणांमध्ये याचा खूप मोठा तपशील येणार आहे, की मन कशाचं बनलेलं आहे. आता मन रजोगुणाचं आहे, वायू तत्वाचं आहे. मग आता रजोगुण जो आहे तो कशातला आहे? गुणांमधला आहे. नंतर वायू तत्व कशा आहेत? महाभूतामधलं आहे. मग आता महाभूत आणि गुण कसे आहेत तर मिथ्या आहेत. मग जर ते मिथ्या असतील तर मन सत्य कसं असेल? तर मनाचे व्यापार पण कसं आहे तर मिथ्याच आहेत. असं एकातून एक आपण विचार करत गेलो तर लक्षात येतं, की अरे खरंच की हे सगळं मिथ्या आहे. आता आपण सगळे अभ्यासू साधक आहात. मन वायुतत्वाचं आहे आणि कशाचं आहे? रजोगुणाचं आहे. आता ही जी आहेत ती पंचमहाभूत आणि गुण हे अचेतन जड आहेत आणि मी तर चेतन आहे. चैतन्य हे माझं स्वरूप आहे. पण अनुभव तर आपला आहे, की आपण मनाबरोबर धावतोय. आता मन म्हणजे मी नाही. बघा, पुढे दृष्टांत दिलेला आहे. पुढे आपण विषय हा आपल्याला पुढे येणार आहे. पाणी चोरियेचे द्वारी, वरी चिल दाटी जे जरी, ये रे मोकळीची परी धरावी न लगती. बघा, बागेला पाणी घालण्यासाठी झारी वापरतात. आपण सगळ्यांनी झारी बघितलेली आहे. त्या झारीची तोटी जर तोंडाशीच बंद केली, तर पुढे जे नरसाळ्यांची छिद्र असतात, ती बंद करावी लागत नाहीत. ती जरी मोकळी असली, तरी त्यातून पाणी बाहेर पडत नाही. कारण त्याला पूर्णपणे काय लावलंय तर आपण तिथे ते झाकण लावून टाकलंय तोंडाशीच. अगदी त्याप्रमाणे अहो, कल्पना विराली जर मूळ कल्पनाच जर नाही झाली, नाहीशी झाली, तर जन्म-मरणातून सुटका होते.
आणि करून अकर्ते पण येतं. खूप महत्वाचं आहे. ब्रह्म कसं आहे? करून अकर्ता. भगवान श्रीकृष्ण काय बोलतात भगवद्गीतेमध्ये? करून मी अकर्ता. 16 सहस्त्र स्त्रिया मी भोगल्या, पण तरी मी कसा आहे तर अलिप्त आहे. म्हणजे समजण्यासाठी म्हणून मी उदाहरण सांगितलं आपल्याला. अगदी त्या पद्धतीने या प्रपंचामध्ये मी आहे, पण तरी मी कसा आहे तर अकर्ता आहे. आणि अशी स्थिती आल्यानंतर पुनर्जन्माची साखळी तुटते. आता एवढा विषय इथे विवेक सिंधुकारांनी म्हणजे श्रीगुरूंनी जो आहे तो सांगितला आहे. आता यावर शिष्य असं म्हणतोय की माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे. म्हणजे एक मार्मिक शंका जी आहे ती मला तुम्हाला विचारायची आहे. आता ही मार्मिक शंका जी आहे ती पुढच्या ओवीपासून सुरुवात होते. आपण पुढच्या वेळेस तो विषय घेऊयात. जय जय रघुवीर समर्थ.